विदर्भामध्ये मात्र आताही मान्सूनची वाट शेतकरी पाहत आहे। नागपूरसह भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागामध्ये आताही पावसाची वाट प्रत्येक शेतकरी आणि प्रामुख्याने नागरिक सुद्धा आता पावसाची वाट पाहू लागलेला आहे। नमस्कार मित्रांनो, द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। सध्याच्या काळामध्ये राज्यात अनेक ठिकाणी आपल्याला पावसामध्ये कमी पाहायला भेटत आहे। मध्य महाराष्ट्र असो किंवा मराठवाडा असो किंवा कोकण किनारपट्टीचा भाग असो किंवा विदर्भ, जे की मागच्या काही दिवसांपासून मागच्या 1-2 आठवड्यापासून कुठल्याही भागामध्ये खूप कमी पाऊस झालेला आहे, त्या भागात सुद्धा आताही पाऊस कमीच पाहायला भेटत आहे। काही तालुक्यांमध्ये काही भागामध्ये पाऊस होत आहे विजेच्या कडकडाटासोबत, पण आताही विदर्भामध्ये असं काही भाग आहे ज्या भागामध्ये पावसाचा एक थेंब सुद्धा पडलेला नाही आहे। प्रत्येक शेतकरी आता सध्या चिंतित आपल्याला आपल्या विदर्भामध्ये पाहायला भेटत आहे। एक तीव्र कमी दाबाचा क्षेत्र सध्या बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेला आहे। इकडे गुजरातच्या भागावर एक कमी दाबाचा क्षेत्र तयार झालेला आहे। या व्यतिरिक्त पंजाबपासून गुजरातपर्यंत एक ट्रफ येत आहे। या व्यतिरिक्त इकडे गुजरातपासून तर ओडिशा आणि छत्तीसगड, मध्य प्रदेश होत एक ट्रफ बनलेली आहे। या व्यतिरिक्त आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्याच्या काळात राज्यात काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी तर काही ठिकाणी मध्यम पावसाच्या सरी आपल्याला पाहायला भेटत आहेत। मित्रांनो, दक्षिण पश्चिम मान्सूनने आज परत प्रगती केलेली आहे। राजस्थानचा दक्षिण भागामध्ये दक्षिण पश्चिम मान्सून पोहोचलेला आहे। या व्यतिरिक्त मध्य प्रदेशच्या अनेक भागामध्ये दक्षिण पश्चिम मान्सून पोहोचलेला आहे। बिहारच्या अनेक भागामध्ये लवकरच दक्षिण पश्चिम मान्सून पोहोचणार आहे, अशी शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात येत आहे। आपल्या महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी सध्या मान्सून पोहोचला असून सुद्धा अनेक ठिकाणी कोरडे वातावरण पाहायला भेटत आहे। शेतकऱ्यांसमोर एक मोठा प्रश्न आहे की मान्सून नेमका राज्यामध्ये कसा पोहोचला आहे, कारण आमच्या भागामध्ये आताही पाऊस झालेला नाही आहे। तर यासाठी काही पॅरामीटर्स जे आहेत ते असतात। दक्षिण पश्चिम दिशेने वारा चालतोय, तर या काही पॅरामीटर्समुळेच आपल्या राज्यामध्ये मान्सून पोहोचला आहे असं हवामान केंद्राकडून डिक्लेअर होतो। तर सध्या अशी परिस्थिती राज्यामध्ये बनलेली आहे। पाऊस अद्यापही राज्यामध्ये सक्रिय नाही झाला असून सुद्धा राज्यामध्ये मान्सून हा पोहोचलेला आहे। अनेक भागामध्ये म्हणजे राज्याच्या संपूर्ण भागामध्ये मान्सून पोहोचलेला आहे। मित्रांनो, सध्याच्या काळात संध्याकाळचे 4:30 वाजत आहेत आणि आपण जर विदर्भातील रेडार इमेज तुम्हाला दाखवली तर आपण पाहू शकता सध्या नागपूरच्या दक्षिण भागामध्ये 1-2 ठिकाणी पाऊस होत आहे। चंद्रपूरच्या भागातही तुरळक ठिकाणी पावसाचे ढग बनलेले आहेत। या व्यतिरिक्त वर्ध्यामध्ये सुद्धा पावसाचे ढग बनलेले आहेत। यवतमाळमध्ये सुद्धा काही ठिकाणी पावसाचे ढग आहेत। अमरावतीमध्ये सुद्धा काही 1-2 तालुक्यांमध्ये पावसाचे ढग आहेत। या व्यतिरिक्त वाशिम, अकोलामध्ये 1-2 ठिकाणी 1-2 तालुक्यांमध्ये पावसाचे ढग आहेत। विखुरल्या स्वरूपात विदर्भात दुपारनंतर पावसाचे ढग तयार झाले आहेत आणि पाऊस सुद्धा होत आहे। मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्राची जर आपण सॅटेलाइट इमेज तुम्हाला दाखवली तर पाहू शकता तुम्ही राज्यभरावर सध्या अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे, पण पावसाचे ढग राज्यामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला कमीच दिसत आहेत। हे संपूर्ण ढग उंचीवरचे आहेत, काही भागामध्ये उंचीवरचे ढग तर काही भागामध्ये ढगाळ वातावरण आहे, पण पावसाचे ढग सध्या राज्यामध्ये सक्रिय दिसत नाही आहेत। इकडे नंदुरबार आणि नाशिकच्या उत्तर भागामध्ये तुरळक ठिकाणी हलकेसे पावसाचे ढग दिसत आहेत आपल्याला। बाकी आपण रेडार इमेजमध्ये नागपूरसह इकडे वर्धा, अमरावती आणि यवतमाळ, वाशिममध्ये तुरळक ठिकाणी 1-2 तालुक्यांमध्ये हलकेसे पावसाचे ढग स्थानिक पातळीवर पाहिले आहेत। इकडे अकोला आणि बुलढाण्यामध्ये सुद्धा अशी परिस्थिती पाहायला भेटत आहे। पण अद्यापही पाहू शकता तुम्ही सॅटेलाइट इमेजमध्ये की राज्यामध्ये सध्या तरी पावसाचं वातावरण कुठल्याही भागात मोठा पावसाचं वातावरण सक्रिय आपल्याला दिसत नाही आहे। पुढील 24 तासामध्ये राज्यात कसं हवामान असणार आहे या संदर्भातला जर की मी तुम्हाला अपडेट दिला तर पाहू शकता राज्यामध्ये विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे। उद्या सुद्धा हा पाऊस काही तालुक्यांमध्ये पडणार तर काही तालुक्यांमध्ये कोरडे वातावरण आपल्याला पाहायला भेटणार आहे। यामध्ये बुलढाणा, अकोला, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या संपूर्ण भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे। असं नाही की सर्वच भागात पाऊस पडणार आहे, काही भागात पाऊस पडू शकते। यवतमाळ आणि चंद्रपूरमध्ये सुद्धा पाऊस पडू शकते। यानंतर आपण अकोला, बुलढाणा आणि अमरावतीमध्ये बघितलं तर तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकते। छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, तसंच इकडे जालना, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली या भागात सुद्धा तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकते। उद्या पावसाचा जोर नाशिक, मुंबई, ठाणे, पुणे या भागामध्ये असू शकते। काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकते या भागात। या व्यतिरिक्त ठाणे, त्याचा खालचा भाग मुंबई आणि इकडे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागामध्येही पाऊस होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे। मुसळधार पाऊस 1-2 ठिकाणी पाहायला भेटू शकते। कोल्हापूर, सातारा आणि पुणेमध्ये सुद्धा पाऊस होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे। सांगलीमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होणार आहे अशी शक्यता पुढच्या 24 तासांमध्ये दिसत आहे। येणाऱ्या 20 तारखेचा अंदाजा जर की मी तुम्हाला दिला तर येणाऱ्या 20 तारखेला राज्यामध्ये
विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे, पण विदर्भातील पूर्वी भागामध्ये आपल्याला काही जिल्ह्यांमध्ये, काही तालुक्यांमध्ये 1-2 ठिकाणी जोरदार पाऊससुद्धा पाहायला भेटू शकते, असं न्यूमरिक डेटा मॉडेल आपल्याला दिसत आहे. पश्चिम विदर्भामध्ये पावसाचा जोर कमी असणार आहे. या व्यतिरिक्त छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि परभणी, हिंगोलीमध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे. कोकण किनारपट्टीमध्ये मुसळधार पाऊस संततधार आपल्याला पाहायला भेटणार आहे. मित्रांनो, पुढील 24 तासाचा जर तुम्हाला मी अंदाजा दिला तर पुढच्या 24 तासांमध्ये इकडे बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ तुरळक ठिकाणी 1-2 तालुक्यांमध्ये पाऊस होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. अशी परिस्थिती इकडे वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये असणार आहे. 1-2 तालुक्यांमध्ये पाऊस होण्याची शक्यता या भागामध्ये दिसत आहे. या व्यतिरिक्त नंदुरबार, धुळे आणि जळगावमध्येही तुरळक ठिकाणी पाऊस होणार आहे. उद्या पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकते. या व्यतिरिक्त पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची सरी पाहायला भेटू शकतात. छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव, बीड, जालना, इकडे परभणी, हिंगोली, नांदेड या भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. पण हा पाऊस सर्वत्र नाही, पण तुरळक ठिकाणी पडू शकते अशी शक्यता आपल्याला इथून पुढे समोर दिसत आहे. अद्यापही राज्यामध्ये पावसाचा जोर कमी आहे. अनेक भागामध्ये सध्या शेतकरी चिंतित आहे आणि काही भागामध्ये शेतकऱ्यांनी पेरणीसुद्धा केलेली आहे. तर अपडेटमध्ये बस इतकंच. चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन दाबून ऑलला क्लिक करा.